विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार संजीव रेड्डी बुतकुरवार यांच्या प्रचारादरम्यान कुणबी समाज बांधवांचा झालेला अपमान त्यांच्या चांगलाच अंगलट आला असून संजीव रेड्डी यांना गावातून हाकलून दिल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मांगरुळ गावात घडली आहे। मांगरुळ गावात त्यांचा प्रचार ताफा पोहोचताच तेथील नागरिकांनी विशेषतः कुणबी समाज बांधवांनी त्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली। संतप्त मतदारांनी त्यांना परत जायला सांगितले। संजीव रेड्डी यावेळी पूर्णपणे निरुत्तर झाले होते। सराटी गावात त्यांना मतदारांनी वाहनातूनच उतरू दिले नाही व हाकलून लावले। मतदारांचा रोष इथवरच थांबला नाही तर कुराई गावात तर बुतकुरवार यांच्या प्रचाराचे फलक एका आदिवासी तरुणाने फाडल्याची घटना देखील घडली आहे। आमदार रेड्डी यांचा विकास फसवा असल्याच्या घोषणा देखील या तरुणाने दिल्या। मतदारांच्या रोषामुळे अपमान सहन करण्याची नामुष्की संजीव रेड्डी बुतकुरवार यांच्यावर आली आहे। ही बाब भाजपासाठी प्रचंड लाजिरवाणी असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे। सातत्याने अशा घटना घडणे सुरू असताना आमदार रेड्डी यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। कुणबी समाजाला भाजपा नेत्याने केलेली अर्वाच्य शिवीगाळ देखील त्यांनी हलक्यात घेतली। त्यामुळे कुणबी समाजात त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। कुणबी समाजाला अंडर एस्टिमेट करणे भाजपाला विशेषतः आमदार रेड्डी यांना चांगलेच महागात पडणार आहे। या निवडणुकीत बुतकुरवार यांना त्यांची लायकी व जागा दाखवूच असा इशारा कुणबी समाज बांधवांनी दिला आहे। हे डॅमेज कंट्रोल होण्याची सुतराम शक्यता नाही। दरम्यान भारतीय जनता पार्टी सारख्या एका राष्ट्रीय पक्षाला अशा पद्धतीने सतत अपमान सहन करावे लागणे हे पराभवाचे लक्षण असल्याची चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात जोर धरू लागली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा। अशाच आमच्या विविध माहितींसाठी आजच आमच्या ऑफिशियल खबरकट्टा लायव्हरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर मात्र नक्की करा। धन्यवाद।